नरसिंहवाडी ग्रामपंचायतीने घरपाळाबरोबर पाणीपट्टी 50% सवलत द्यावी. सामाजिक कार्यकर्ते सुरेश गौंडी. नरसिंहवाडी ग्रामपंचायतीने बोगस ग्रामसभा दाखवून मनमानीपणे केवळ घरपाळा करात सवलत दिली आहे. मात्र शासनाच्या आदेशानुसार पाणीपट्टीसह इतर करात देखील सवलत देऊन ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश गौंडी, भाजप शहर प्रमुख संजय शिर्डीकर यांच्यासह ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली. या विषयावरून मोठा वादंग निर्माण झाला असून विरोधकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. ग्रामपंचायतीने 10 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेची नोटीस काढली होती. मात्र या नोटिशीची माहिती न देता ग्रामस्थांच्या खोट्या सह्या दाखवून कोरम पूर्ण करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात ग्रामसभा झाली नाही. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मनमानीपणे पाणीपट्टी करात सवलत नाकारली आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. यावर ग्रामपंचायत अधिकारी हेमंत कोळी यांनी याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. यावेळी संजय शिर्डीकर, विकास पुजारी, विनोद पुजारी, गुरुदास कोचरे यांनी प्रश्नांची सरबत्ती करीत खोट्या ग्रामसभेचा निर्णय अमान्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ग्रामपंचायतीने नफा तोटा पाहण्यापेक्षा ग्रामस्थांचे हित लक्षात घ्यावे. पाणी पुरवठा योजना ग्रामस्थांनी वर्गणी काढून पूर्ण केली आहे. यामुळे पाणीपट्टी सवलतीचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. याबाबत तातडीने योग्य निर्णय न झाल्यास वरिष्ठांच्याकडे तक्रार करणार असल्याचे गौंडी यांनी सांगितले. यावेळी मुकुंद पुजारी, रामचंद्र कुंभार, अमोल विभूते, विकास कदम, सुरेश गौंडी, राजू पुजारी, उदय शिर्डीकर, गुरु रिसबूड, अविनाश निकम, पिंटू पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे जवळपास 11 डिसेंबरपासून जी त्यांनी मुदत दिली ती आपल्याला की 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही काय असेल ते घरपाळा 50% सवलतीप्रमाणे भरा. जवळपास मी 4 दिवसाला येतो ग्रामपंचायतमध्ये, फाळा भरून घ्या. पण ग्रामसेवक म्हणतात की आमचा काय निर्णय झाला नाही, ग्रामसभा झाल्या का नाही त्यांना ते माहिती आहे. त्यांनी मला उत्तर सांगितलं की बाबा भरून घ्यायचं का नाही. आलं की भरायला म्हणतात की आमचा अजून निर्णय व्हायचा आहे, ग्रामसभा व्हायची आहे न व्हायची आहे. माझं काय मत आहे, आज जवळपास 16-17 तारीख आहे. यांचा जर निर्णय जर असं त्यांनी 31 तारखेचा होऊन गेले तरी यांचा निर्णय जर होत नसलं तर नागरिकांचं त्यात नुकसान होतं आहे. लवकरात लवकर ग्रामसेवकांनी त्याचं योग्य ते उत्तर काढून मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय सांगितला आहे त्याचा मान ठेवून त्यांनी लवकरात लवकर घरपाळा भरून घ्यायला चालू करावं. आज या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. महाराष्ट्र शासनानं जो निर्णय घेतला, त्या महाराष्ट्र शासनानं जो GR काढलेला आहे त्या GRच्या अंमलबजावणी नरसिंहवाडी ग्रामपंचायतीने करावी आणि घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती ह्याच्यामध्ये 50% सवलत देऊन नियमित घरपट्टी, पाणीपट्टी जे भरणारे लोक आहेत त्यांना सुद्धा ग्रामपंचायतनं आपल्या GP फंडातनं काहीतरी सवलत द्यावी, ही आमची मागणी आहे. मुख्य म्हणजे आपल्या GP फंडाचा जो 80-90 लाख रुपये जो काही GP फंड होता त्या ग्रामपंचायतनं आपल्या अधिकारामध्ये वेळेवर भरणारे जे ग्रामपंचायत आजपर्यंत जे वेळेवर भरणारे आहेत त्यांना सुद्धा काहीतरी सवलत द्यावी, ही आमची प्रमुख मागणी त्याच्यात पण आहे. आणि त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती. ग्रामसभा मुख्य घ्यायला पाहिजे होती. ती ग्रामसभा घेतलेली नाही आहे आणि ती ग्रामसभा घेऊन ग्रामसभेमध्ये हा ठराव करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासनाचा अभिनंदनाचा ठराव करून त्याच्यामध्ये हिची अंमलबजावणी करावी अशी आमची मागणी होती. पण ते ग्रामपंचायतनं न केल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलोय आणि ग्रामस्थांची जी मागणी आहे ती आम्ही ग्रामसेवकांच्याकडे निवेदनामार्फत दिलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी करावी एवढी आमची रास्त मागणी आहे.